और ऐसा कांड करना है तो आपको इस देश का असली नमस्ते मित्रांनो, परत स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आता मी बँड्राला आहे. ऑफिस सुटला, सॅटर्डे असल्यामुळे हाफ डेनी ऑफिस असतं. तर हाफ डेनी आता ऑफिस सुटलं आहे आणि ऑफिस सुटल्यानंतर ना मी आता बँड्राला आलो आहे. आणि खरंच हे जे वेस्टर्न लाईन जे आहे ना, तर त्याचा एक वेगळाच व्हाईब येतो. त्याच्या एक वेगळ्याच गोष्टी आहेत वेस्टर्न लाईन्स. आणि मला काय माहीत, हा वेस्टर्न लाईन एरिया खूप आवडतो. म्हणजे इकडे सगळं. आणि बँड्राला आता ॲक्च्युली माझा जो ओल्ड ऑफिसमध्ये मी होतो तर तिकडचा एक कलिग आहे, तर तो तिथे आहे. तर त्याला खूप टाईम झाला भेटलो नाही. आणि मला थोडं बँड्राला काम पण होतं, कारण आता गणपती येत आहेत आणि गणपतीमध्ये गणपतीची शॉपिंग पण करायची आहे. वेगवेगळ्या गोष्टी तर बघत होतो मी की काय करू शकतो. अजून प्लॅन नाही केला आहे, पण डोक्यामध्ये प्लॅन चालू आहे की काय काय करू शकतो, काय काय नाही. तर तो मित्र पण आहे, तर मग त्याच्यासोबत जाईल, बघेल काय काय गोष्टी भेटतील. आणि सेकंड गोष्ट, त्याच्याशी भेटणं पण होईल. आता बरेच टाईम झाला त्याला भेटलो नाही आहे. सेकंड गोष्ट, आणि बँड्रामध्ये यायला एवढं आवडतं बिकॉज ऑफ इकडचे जे कार्स बघायला भेटतात ना इकडे रोडवर. म्हणजे जे कार लवर आणि बाईक लवर असतील ना, तर त्यांच्यासाठी ही गोष्ट इकडची जी आहे ती जन्नत आहे. म्हणजे एवढ्या कार्स, वेगवेगळ्या कार्स बघायला भेटतात ना. आत्ता बँड्राला उतरलो आणि म्हणजे जसं बाहेर रोडला आलो तर एक मी हे नाही करू शकलो, कॅच नाही करू शकलो, बट समोरून फरारी गेली. हाय हाय, फक्त बँड्राली मी म्हणजे आता आय थिंक मला आठवत नाही, पण आय थिंक 3 वर्षापूर्वी मी आय थिंक बँड्राला आलेलो, जेव्हा माझं काम चालू होतं तिकडे. इकडे काम होतं तेव्हा मी आलेलो एकदा बँड्राला, 2-3दा आलेलो त्याच्यानंतर. पण त्याच्यानंतर आज येते, पण केवढा डिफरन्स झाला आहे, किती चेंज झालं इथे गाड्या म्हणजे गाड्या दिसतात तुम्हाला. जी गाड्या तुम्ही बघितल्या नसतील त्या पण गाड्या इथे तुम्हाला दिसतात. ड्रीम कार BMW X7 वरतून ब्लॅक कलर. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Ooh, yeah. Palm trees swaying, cool breeze in the mix. Say what? Sidewalk popping, got my sneakers doing tricks. Hey, we riding real smooth. So smooth. मैं अपने पुराने फ्रेंड से मिलने के लिए करण में क्या बात है, धमाके कैफे में. मैंने इनको यही बोला कि हमने मुंबई का कैफे और करण भाई दोनों कैसे हो? बहुत गुड, नमस्कार, सत श्री अकाल, कैसे हो? बस मेरे को पेड नहीं बोलना जरूर है. हमारे पुराने विनीपुल में ना, मतलब कंपनी का नाम नहीं लेते, नहीं नहीं नहीं. तो पुराने कंपनी ना एक्चुअली बहुत स्ट्रिक्ट था. तो इनको यहाँ पे 25 पेड लीव्स मिला है. तो उन्होंने बहुत बड़ा कांड कर दिया है वहाँ पे. तो वो किस तरीके से मिला, तो वही सारा डिस्कशन चल रहा है. जरा बताओ क्या किया आपने. मैं वो सब बैठ के बता दो, मैं बैठ के रिवलेशन बता. नहीं कर सकता हूँ. मैं रिवलेशन नहीं कर और सकता इनका हूँ. वर्क फ्रॉम होम यहाँ से हो रहा है. हाँ, वैकेंसी है मेरा मटेरियल जा रहा है अभी 10 टन माल, और उसमें कमीशन मेरे को 50 रुपये मिल जाएगा. बहुत फनी डिस्कशन चल रहा है, बातें वगैरह करते फिर निकलते हैं. और बोलो. बस बढ़िया. और बात बहुत अच्छा मिल लगा बट आपसे, सच्ची मेरे को भी बहुत अच्छा बहुत लगा. बहुत टाइम ये पॉज कर दो क्या? ये बंडाल भाई अंदर पता चला आदत खराब हो जाएगी. इतने फनी किस्से चल रहे हैं ना यहाँ पे, बहुत हंस रहे, बहुत बेकार हंस रहे हैं. बोला भाग के दवाई तो दवाई आपने बराबर दी है. देखना पड़ा दवाई दी है बराबर की नहीं दी. फिर भागे हम लोग दवाई देने के लिए पूरा. सही दवाई देने के लिए. सही दवाई वो देखना पड़ा, सही जगह पहुंचा दिया. वो सामने उन्हें मार डाला मेरे को. बॉस को गलत दवाई दे दी. बॉस बीमार पड़ा, इसके पास दवाई थी, इसने दवाई दी, बाद में बोलते हैं गलत दवाई दी, बोलते हैं मार डाला रे. इंस्टेंट मजा यही चीजें मैं करण में आपकी मिस कर रहा था.
नए कंपनी में। ये चीज तो हर दिन मिलने वाला है आपको, पता नहीं है, लेकिन ऐसा एनवायरनमेंट चाहिए। एनवायरमेंट जो है सच में यही चीजें जो होती थी ना कंपनी में हमारे पुराने वाले, गोलियां चलती थी। चलो करण भाई मजा आया, बहुत मजा आया। बेनीफुल केमिकल नहीं मतलब पीवीडी लिमिटेड हो गया पूरा प्राइवेट और लिमिटेड। आई बहुत होप कि मेरे जैसे सब लोग कांड करें, ऐसे कंपनी में 25 दिन का पेड लीव मिल सके, और ऐसा कांड करना है तो आपको इस देश का असली नहीं बट सच में मजा आया, बहुत और मजा पूरा 2-3 घंटा कैसा गया समझ में ही नहीं आया भाई। चलो और बैठेगा तो तुझे 10 घंटे निकल हमने अभी जाएगा। प्लान बनाया एक सैटरडे संडे करते हैं साथ में, पक्का? क्या करते हैं मतलब साथ में रहेंगे। हाँ, नाइट वैसा आउट, बोला, नाइट clear आउट, कर नहीं तो बोला नाइट क्या आउट, कर नाइट रहे आउट, हैं? नाइट आउट। चलो बाय बाय, चलो बाय बाय, यस बाय बाय बाय। तो तेरा यहाँ से ना? यहाँ से जाऊंगा। मैं यहाँ। चलो चल, बाय, बाय। येस मैं तेरे को फोन कर। पक्का। म्हणजे मी आता इथे आलेलो आणि काम ऍक्च्युली मी सामान बघायला जायचं होतं गणपतीचं, पण ते गेलोच नाही. आता बोललो जाऊ ते घरी जाऊ, आणि उद्याच्या वेळेस उद्या संडे ना ते एखाद्या वेळेस परत येऊ द्या. पण खरंच मजा आली. म्हणजे आपण ह्याला भेटायला याच्यासाठी आलो, कारण ह्याने ना किस्सा काय झाला सांगतो तुम्हाला. झालं काय, मी याला असाच मेसेज केला और करण भाई कैसे वाटते, खूप टायमानंतर केला. म्हणजे मी आता त्या कंपनीतून निघून मला 3 महिने वगैरे झाले असतील, तर खूप टायमानंतर केला. और करण भाई कैसे हो, बोला बस सब बढ़िया चल रहा है. बोला कहाँ पे, ऑफिस में? बोला नहीं मैं घर पे हूँ. बोला घर पे? तो बोला मेरे को 25 दिन का पेड लीव मिला है. मैंने बोला क्या? और हम जो पहले कंपनी में थे ना, तो वहाँ से पेड लीव मिलना मतलब बहुत मुश्किल था. तो अरे लीव मिलना मुश्किल था, पेड लीव तो दूर की बात है. फिर उसने बोला, फिर मैंने उसको कॉल किया. मैंने बोला क्या करण भाई कहाँ पे हो? बोला ऐसा 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 हुआ है भाई, कांड हुआ है. बोला अरे क्या बात है, आपने तो भाई डंका बजा दिया. तो बोला, और वो मेरा ऑफिस सेंटा क्रूज में और वो बैंड्रा में था, बाजू में ही था. तो फिर मैं आ गया मिलने के लिए, बहुत टाइम से चलो मिला भी नहीं था, तो मिल के अच्छा लगा. बातें वगैरह की, बहुत सारी चीज़ें की. तर आता चाललो आहे घरी परत. म्हणजे आता मला इथून जवळच आहे, बँड्रा स्टेशनपासून जवळच आहे, वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर मजा आली. आता पोचतोय घरी. आता इथून चालत होतो, आता एक वेगळीच डिफेंडर बघितली, त्याच्यावर पूर्ण रॅप डॉगचं रॅप केलेलं. ॲक्च्युली मी व्हिडिओ काढायला चालू केलं, पण त्याच्यावर म्हणजे फोटो चुकून चालू झाला पटकन घाईत. तर फोटो बघा, फोटो कसली भारी आहे ना. हा जो तुम्हाला पेट्रोल दाखवले ना, पेट्रोल पंप, म्हणजे हा पेट्रोल पंपवर एवढ्या रिच गाड्या येतात ना. वॅगन बघा, कोणतरी आलंय नक्की 100%. होता म्हणतो फुल सिक्युरिटी बघा याची. बॉडीगार्ड पुढे गाड्या खाली करताय, त्याच्या पाठून याची पोलिसाची गाडी. तर आता जस्ट पोचलोय कल्याणला, आणि आता घरी चाललोय. आणि किती डिफरन्स असतो ना, म्हणजे बँड्राची लाईन आणि आपली लाईन, खरंच म्हणजे जी वेस्टर्न लाईन आहे ना, म्हणजे पैसा काय चीज असतो ना, तर आपण त्या गोष्टीत म्हणजे तेव्हा जे आपण जागेत जातो ना, त्या माहोलमध्ये जातो ना, तर तेव्हा लिटरली कळतं की पैसा ही काय गोष्ट असते. बट असं नाही का, आपलं कल्याण पण जे आहे ते 1 नंबर आहे. इथं पण खूप साऱ्या गोष्टी आहे, आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास आहे जो कल्याणशी जोडलेला आहे. सो काही पण असो, कल्याण जे आहे मनातून कधी जाणार नाही. कल्याण इज द बेस्ट. म्हणजे मी फक्त बोलतो असं इकडच्या तिकडच्या जागेच्या गोष्टी, पण जे बोलतात ना की मी कल्याणच्या बाहेर म्हणजे कल्याणच्या बाहेर फिरू वगैरे शकतो, पण कल्याणच्या बाहेर राहू नाही शकत. कल्याण ते कल्याण आहे भाई. आपण कल्याण सोडून नाही जाऊ शकत कुठे, कारण इथे माझा जन्म सुद्धा इथे कल्याणमध्ये झालेला आहे. तर लहानाचा मोठा इकडे बहुत झालेलो आहे. इकडच्या हर एक गोष्टी, हर एक गल्लीचा वेगवेगळ्या गोष्टी, हर एक गल्लीमधले एक वेगवेगळे किस्से. कल्याणला कसं विसरू शकतो. सो कल्याण इज ऑलवेज बेस्ट. Bajo la luna, el ritmo calienta, siente la fortuna. De sol y fuego, pasión en la arena. Tu movimiento es pura candela. Fuego, fuego en el corazón. मम्मी सोबत आता आलोय शॉपिंगला, डीमार्ट मध्ये. दिस इज नॉट अ शॉपिंग, दिस इज महिन्याचा किराणा भरायला. हो, सलमान खान पण आलाय. काही पण करा ना, पण सॅटर्डे संडे जे आहे डीमार्टला ना काही जाऊ भाई. एवढी गर्दी असते ना, एवढी गर्दी, आणि असा वैताग येतो ना.
आणि काय आपण मुलं आहेत आपल्याला फक्त पकडावं लागतं आणि आपली आई असतात तर ते सामान घेत बसतात आणि आपण आपली गाडी चालवत असतो. त्याला वेळेला पण एक व्हिडिओ होतं खरं सांगतो ही गाडी ना बायकांनी नीट नाही चालवत. कुठलं सांगितलं का गॉगल एक नंबर आवडला मला. डीमार्टमध्ये आलं तर गॉगल घेऊनच जाणार 101%. मजा आली बघा. आता ही मला ही बॅग पण खूप आवडली. एक नंबर आहे बॅग. म्हणजे ऑफिससाठी पण बेस्ट आहे. ते 2 आमच्या गाड्या आता घेऊन चालतात. आता बिल करणारच उभं आहे आता आणि मग बिल करून आता डायरेक्ट घरी जाईल. Baseline nice and slow.